माणसाच्या हातून ज्ञान अज्ञानपणानं कधी जर पाप झालं तर ते पाप घालवण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे? कारण याच्याकडून पाप झालं ना, कोणाकडून? परीक्षितीकडून. हे जर पाप झालं तर आम्ही काय करावं? तर मग शुकदेव महाराज म्हणले या पापाकरता फक्त एकच गोष्ट आहे, फक्त काय करायचं? संकीर्तन करायचं, उपासना करायची, सत्संग करायचा. आणि तो सत्संग म्हणजे आपण ऐकतोय तो हा सत्संग आहे भागवताचा. आणि मग पुढे शुकदेव म्हणतात, राजन आपल्या हातून भगवंताचा कधी अपमान झाला नाही पाहिजे, साधूचा कधी अपमान झाला नाही पाहिजे. राजा ऐक म्हणले. काय झालं? एकदा इंद्राला ती विजयाची माळा घातली होती आणि विजयाची माळा घातल्यावर ते इंद्राने अवमान केला त्या माळेचा. ती माळा घेतली त्या इंद्राने, कोणाला घातली? हत्तीला घातली आप्पा. आणि हत्तीला घातल्यावर त्या हत्तीने ती विजयाची माळा कशा खाली तुडवली? पायाखाली तुडवली. अपमान झाला ना तिथे देवांचा. आणि अपमान झाल्यावर इंद्राची परिस्थिती अशी झाली की दातावर हाणायला खडा सुद्धा राहिला नाही. खडा सगळी संपत्ती हडप केली. कुणी? बळीराजाने. कुणी हडप केली? बळीराजानं. आणि बळीराजानं नेल्यावर आता त्याची आई, तिचं नाव काय आहे? आदिती माता, देवांची आई. आणि ती आदिती माता भगवंता पुढे विनंती करते, देवा काही कर पण माझ्या लेकराचं राज्य वापस दे. देव म्हणतो कुणी नेलं? म्हणले बळीराजानं. म्हणले तिथं माझं काय लाग चलत नाही म्हणले, कारण तो धर्मशील राजा आहे, त्याच्यासोबत काही माझा विषय होत नाही. पण एक काम करू शकतो आपण, त्याला कसं का होईना पण फसवण्याचा प्रयत्न करू. कुणाला? बळीराजाला. आणि मग भगवंतानं जे बळीराजाला फसवण्याकरता जे रूप धारण केलं त्याचं नाव आहे वामन भगवान. आणि ते वामन भगवानाचा अवतार या ठिकाणी संपन्न होतोय. वामन भगवान की जय. आणि याच वामनानं बटू वेशामध्ये बळीच्या दरबारामध्ये जातोय. आणि बळीच्या दरबारामध्ये जाऊन राजा बळीला किती पावलं जमीन मागितली? 3 पावलं. आणि मग त्या 3ही पावलात सर्व आटलं. 2 पावलामध्ये सगळं आटून गेलं. आणि म्हणले आता 3रा पाऊल कुठं ठेवू? म्हणले ठेवू माझ्या डोक्यावर. आणि मग डोक्यावर ठेवला. तो का म्हणे बळी. जीव दिला पाया तळी. आणि मग वामन भगवान त्या बळीराजावर प्रसन्न होऊन त्याला म्हणू लागले, माग, तुला काय मागायचंय तर. आणि मग बळीराजा म्हणला, ऐक, मला द्यायचंय तुला तर एकच दे. घरात शिरलो तरी तुझं दर्शन व्हावा आणि घराच्या बाहेर आलो तरी तुझं दर्शन व्हावा, एवढंच दे, बाकी काहीच देऊ नको. बघा आता. आणि मग ह्या मागण्यामुळं देवाला त्या बळीच्या दारात द्वारपाळ म्हणून राहावं लागलं. जाताना बी दर्शन, येताना बी दर्शन. असा हा बळी. याचं सुद्धा छोटंसं ते बालवेशामध्ये येऊन खऱ्या अर्थानं हे राज्य त्याला कोणाला परत केलं? त्या इंद्राचं राज्य इंद्राला परत करून दिलं. आणि पुढे ह्या चंद्रवंशामध्ये अनेक राजे झाले. आणि याच वंशामध्ये सूर्यवंश, आणि या सूर्यवंशाचं रूपांतर रघुवंशामध्ये झालं. आणि रघुवंशामध्ये रामाचा अवतार झाला. आणि तोच रामाचा अवतार म्हणजे आता उद्याच्याला कोण दिवशी रामाचा अवतार झाला? कोणत्या तिथीला? नवमी तिथीला, आहे का नाही? आणि रामनवमी ज्याला आपण म्हणतो, सुंदर अशा प्रकारचा चैत्र मास आहे. हळूहळू झाडाला काय फुटलेली आहे? पालवी फुटलेली आहे. सुंदर या वातावरणामध्ये नवमी तिथी आहे. आणि नवमी तिथीच्या दुपारच्या प्रहरा बरोबर किती वाजलेले आहेत? 12 वाजलेले आहेत. आणि या 12ला कोण जन्माला आलं? तर या 12 वाजता नवमी तिथीला चैत्र महिन्यामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय.